तर मंडळी, आज मला मार्केटमध्ये गेल्यावरती हे एक फ्रेश असं माकलं फिश दिसलं, ते मी घेऊन आले आहे आणि आज आपण ह्याची रेसिपी पाहणार आहोत. रेसिपीसाठी काही साहित्य मी इथे तयार करून ठेवलं आहे. त्यासाठी लागणार आहे एक मोठा चिरलेला कांदा म्हणजे 100 ग्रॅम, एक मोठा चिरलेला टोमॅटो आणि हे जे माकलं फिश आहे ह्याला मी साफ करून घेतलेलं आहे. रेसिपी करता करता मी तुम्हाला देखील सांगणार आहे की हे कसं साफ करायचं आहे ते. बघू शकता, हे मी असं स्वच्छ असं क्लीन करून इथे घेतलेलं आहे. पुढच्या रेसिपीकडे आता आपण वळूया. इथे आता एका पॅनमध्ये मी 1 चमचाभर तेल घेतलेलं आहे आणि हे तेल जसं गरम होईल तेव्हा आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत हा कांदा. आणि ह्या कांद्याला आपण अगदी गोल्डन ब्राऊन होईपर्यंत सौते करायचं आहे. तर मंडळी, मी तुम्हाला सांगते की मी रेसिपी करता करता मी तुम्हाला सांगणार आहे की माकलं फिश आहे ते कसं साफ करायचं. तर प्रथम मार्केटमधून माकला फिश आणल्यावर त्याला स्वच्छ असं पाण्यातून धुवून घ्यायचं 2 ते 3 वेळा. त्यानंतर त्याच्यावरती असलेली जी स्किन आहे ही पहिली काढून घ्यायची आणि पोटाकडच्या भागाला एक स्लिट मारून चाकूने त्याच्या आतमध्ये त्याचे जे बोन्स असतात, एक ट्रान्सपरंट प्लॅस्टिक सारखी अशी एक पट्टी असते, ती बाहेर काढून घ्यायची आणि ती टाकून द्यायची. आणि त्याच्या वरचा जो तोंडाकडचा भाग असतो तो कापून घ्यायचा आणि त्याचे डोळे जे असतात, ते पित्त असतं आतमध्ये, ते पूर्ण असं प्रेस करून ते पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यायचं. आणि स्वच्छ धुवून झाल्यानंतर त्याला तुम्ही तुमच्या आवडत्या शेपमध्ये कट करू शकता. कोणी रिंगमध्ये कट करतं, तर कोणी उभं मोठ्या मोठ्या पट्ट्यांमध्ये कट करतं. आज मी जे आहे ते उभ्या आणि मोठ्या पट्ट्यांमध्ये कट करून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर मग त्याची सुंदर अशी रेसिपी बनवून ती एन्जॉय करायची.
तर मंडळी तुम्ही पाहू शकता इथे सगळे मसाले घालून ही ग्रेव्ही जी आहे ही रेडी आहे. आता मी ह्यावरती हे लीड ठेवणार आहे कारण त्यामधले जे ऑइल आहे ते सुटलं पाहिजे. पाहू शकता तुम्ही बुडबुडा येत आहेत, असे छान असे बलून येतात त्यामधून. आणि आता ह्या स्टेजला आपण ह्यामध्ये ऍड करणार आहोत हे आपण चिरून घेतलेले स्क्विड्स म्हणजेच माकला फिश. आणि ह्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे मंडळी, कारण त्याचंच स्वतःचं पाणी जे आहे ते झाकण ठेवल्यानंतर एवढं सुटतं की तुम्हाला एक्स्ट्रा पाणी घालण्याची गरज लागणार नाही. इथं छान असा परतवून घ्यायचा आहे. सगळा मसाला त्याला लागला पाहिजे अशा पद्धतीने त्याला मिक्स करून घ्या आणि नंतर मग त्यावरती लीड ठेवून त्याला शिजू द्यायचं आहे. तर मंडळी जसं मी तुम्हाला सांगितलं की ह्या फिशमध्ये पाणी घालण्याची अजिबात गरज नाही आहे. तर तुम्ही पाहू शकता ह्याला किती पाणी सुटलेलं आहे. आता मी थोडासा गॅस फास्ट करते आहे आणि हे जी ग्रेव्ही आहे त्याला मी थिक करून घेते आहे. एकदम नाही आटवायचं आहे, पण मी ह्याला बऱ्यापैकी थिक करून घेणार आहे. आता मी ह्यावरती लीड ठेवलेला आहे, गॅस फास्ट ठेवलेला आहे. ग्रेव्ही थिक होईल तोपर्यंत मी काय करणार आहे, इथे ही मी कोथिंबीर घेतलेली आहे त्याच्यावरती गार्निशिंग करण्यासाठी. तिला मी अगदी बारीक चॉप करणार आहे. गॅसला मात्र फास्टच ठेवायचा आहे कारण ग्रेव्ही ही जी आहे ती थिक झाली पाहिजे, कारण फिश जो आहे तो आता आपला ऑलमोस्ट शिजलेला असतो. कोथिंबीर जी आहे ती मी आता इथे बारीक बारीक कापून घेते आहे. लीड आता आपण ओपन करून बघूया. पाहू शकता ग्रेव्ही थिक झालेली आहे. छान अशी ग्रेव्ही थिक झालेली आहे. आता मी चेक करते की हा फिश शिजला आहे की नाही. हो, खूपच गरम आहे. मी याला स्पूनमध्ये घेऊन एकदा टेस्ट करून बघते. वा, एकदम परफेक्ट शिजलेला आहे. सॉल्ट देखील प्रॉपर लागलेला आहे. आता ह्यावरती मी कोथिंबीर घालून गार्निशिंग करते आहे आणि पुन्हा एकदा मी ह्याला मिक्स करून घेणार आहे, कारण त्या कोथिंबीरची चव जी आहे ती पूर्ण रेसिपीमध्ये देखील आली पाहिजे, म्हणून मी ह्याला तर मंडळी ही ग्रेव्ही जी आहे ती थिक झालेली आहे. मच्छी देखील शिजलेली आहे, पण पुन्हा एकदा मी ह्यामध्ये एक बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करते आहे, कारण कोथिंबीर मला फार आवडते आणि कोथिंबीरचा फ्लेवर जो आहे तो ह्या रेसिपीमध्ये खूप सुंदर लागतो. तुम्ही पुन्हा एकदा नक्की ट्राय करून बघा. पाहू शकता की ह्या माकला मसाल्याचा किती कलर सुंदर आलेला आहे, अगदी लाल छान असा. कोथिंबीर ह्यावरती मी घालून घेतलेली आहे. पुन्हा एकदा याला मिक्स करून घेऊया आणि आपला हा माकला मसाला बनवून रेडी आहे. तर मंडळी, कशी वाटली तुम्हाला माझी आजची ही रेसिपी? जर रेसिपी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि पाहत राहा अशाच नवीन रेसिपीसाठी माय सिक्रेट रेसिपीला. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत मंडळी,
धन्यवाद.